गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन पातागुडमच्या हद्दीतील मौजा कोर्ला माल इथं क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय। या वाचनालयाचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। लोकसहभागातून झालेल्या या कार्यक्रमाला मौजा कोर्ला आणि किस्टयापल्ली येथील अंदाजे 200 ते 250 नागरिक आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। पोलीस प्रशासनाच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दालनं खुली झालीत। नागरिकांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी। मूर्तिजापूर नगर परिषदेत कर्मचाऱ्यावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर कर्मचारी संघटनेनं एकजूट दाखवत निषेध आंदोलन केलंय। या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या कर्मचारी एकत्र येत संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे। या आंदोलनानंतर प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली। यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी। आज या ठिकाणी आम्ही आमचा बांधव, आमचे सफाई कामगार मित्र, आमचे सहकारी यांच्यावरही काल एक भ्याड हल्ला झाला। हल्ल्याचं कारण काही असो, पण असा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये येऊन कार्यालयीन वेळेत मारहाण करणे अतिशय निंदनीय बात आहे आणि हे कुठलाही कर्मचारी खपून घेणार नाही। आम्ही सर्व बांधव कर्मचारी नागरिकांना सेवा देण्याचे काम अतिशय तत्परतेने असते। ठीक आहे, गाव मोठा आहे, कारभार मोठा आहे, एखादी गोष्ट पुढे मागे होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकते, तर नागरिकांनीही त्याला प्रावधान आहे शासनाच्या नियमानुसार। मारहाण झालेली आहे त्याच्याबद्दल तुमच्या संघटनेची पार्श्वभूमी काय राहील आणि काय मागणी राहील, नेमकी पोलिसांकडे असेल किंवा प्रशासनाकडे? येस, आम्ही प्रशासनाकडे आणि गृह खात्याकडे, पोलीस प्रशासनाकडे ही मागणी करणार आहोत की जर लोकसेवेचं काम आम्ही जर आमच्या मार्फत करत आहोत आणि लोकांनी येऊन आम्हाला जर अशी मारहाण केली तर आम्हाला ही खपून घेणार नाही। आम्ही काम बंद आज आंदोलन करत आहोत आणि नागरिकांनाही आवाहन करत आहोत की मारहाण हा पर्याय नसू शकेल। काल जी इथं दुर्दैवी एक घटना घडलेली आहे, दुर्दैवी म्हटलं म्हणजे आपले गुलाबदेवी इथं आले होते एका कामाकरिता। त्यांची जी कंप्लेंट होती त्याकरता ते शिवसाहेबांसोबत बोलले होते। शिवसाहेबांनी त्यांना हे पण सांगितलं होतं की मी आल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण त्याआधीच मूर्तिजापूरचे ठेकेदार गुलाबचंद दुबे हे इथं येऊन त्यांना जी माहिती पाहिजे होती ते माहिती आपले कानोशे मॅडम यांनी ही माहिती दिली। त्यानंतर आमचा एक इथं महादेव कावळे म्हणून एक सफाई कामगार कर्मचारी, तर तो तिथं आलेला होता आणि त्याला ते झेरॉक्ससाठी पाठवण्यात आलेलं होतं। तर ते थोडंसं काम चालू होतं त्याचं खाली, त्याच्यामुळे तो म्हणत होता जसा की बा माझ्या मागं कामं खूप आहे, ते लेट झालं। त्यामुळे द्वारकाभाईनं त्याला आपला गुलाबचंद दुबेनं एक चापट मारलेली, ते CCTV फुटेजमध्ये पूर्ण कव्हर झालेलं आहे। ते घटना परत अशी इथं घडू नये आणि आमच्या कर्मचारी, सफाई कर्मचारी असो किंवा आमचे कर्मचारी, अशा कोणीही कर्मचाऱ्यावर असा अन्याय पुन्हा झाला नाही पाहिजे। त्याकरिता आज आम्ही इथं निषेध। पुढची पार्श्वभूमी आता आम्ही सगळे इथं जमा झाल्यावर साहेब वगैरे येतील, ते आम्ही पुढची पार्श्वभूमी जे आम्ही घालणार आहे त्याबद्दल तुम्हाला परत ते माहिती देणार आहोत। कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणजे शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा? बिलकुल। आता शिवसाहेब आल्यावर आम्ही सगळं बोलणार आहोत। कालपर्यंत तक्रार दाखल नाही करणार। प्रकारचा ठेकेदार आहे म्हणून काही त्याला नाही घालण्याचा प्रयत्न केला जातो? नाही, तसं नाही। असं ऐकलं जातं भारतीय जनता पार्टीचा कनेक्टेड तो ठेकेदार असल्यामुळे त्याला कुठेतरी बगल देण्याचं काम केलं जात आहे का? नाही, आता त्याबद्दल तर नाही बोलणार मी, पण ते आता ठेकेदार असो किंवा मूर्तिजापूर शहरातला कोणताही नागरिक असो, त्यांना जे काही माहिती पाहिजे, जे काही लागत असणार ते माहिती द्यायला आम्ही सक्षम आहोत। शिवसाहेब आहेत, पण असे पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे। तेल्हारा बस स्थानकात बस नियंत्रण सुटून फलाटावर घुसल्याची घटना घडली असली तरी सुदैवानं मोठा अनर्थ टळलेला आहे। या अपघातात 2 महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्यात, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आगार प्रशासनानं तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रवाशांमध्ये निर्माण झालेली घबराटही लवकरच आटोक्यात आणण्यात आली।
या घटनेनंतर बस स्थानकातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक लक्ष दिलं जाणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावलं उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील यांनी। नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या 2025-26च्या सुधारित आणि 2026-27च्या मूळ अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली आहे। यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय। मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच प्रशासक मेघना कावली यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय। यावेळी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। भामरागड इथं नागरिकांसाठी 85 शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी अमय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलंय। दुर्गम भागातील नागरिकांनी विविध योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे। कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला आणि बालविकास तसंच आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा या समावेश या प्रदर्शनात करण्यात आलाय। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे। या उपक्रमाचं लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी कौतुक केलंय। अशा उपक्रमांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। नमस्कार, माझं नाव पवन गणपतराव बुधवारे, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कार्यालय भामरागड। आज आमच्या भामरागड या तालुक्यामध्ये विविध योजनांसाठी इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आमच्या कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत जसे की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड, तसेच फार्म मेकॅनायझेशन अंतर्गत विविध ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा आपण सर्व तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये येऊन सर्व योजनांबद्दल माहिती आपण संकलित करावी आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपलं जे इन्कम आहे त्या योजनांचा वापर करून आपलं इन्कम कसं वाढवता येईल, आमच्या शेतीशी निगडीत ज्या काही योजना आहेत त्यांचा उपयोग करून आपल्या शेतीमध्ये त्याचा कसा काय अवलंब करता येईल त्या माहितीसाठी आपण आमच्या या कार्यक्रमाला जरूर भेट द्या आणि आमच्या कार्यालयाला सुद्धा भेट द्या, जेणेकरून आम्हाला त्या योजना सविस्तर आपल्यापर्यंत पोहोचवता येईल। जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्या माध्यमातून भामरागडला जे योजनांचे विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचं जे प्रदर्शन आज आणि उद्या म्हणजे 2 दिवस इथे आयोजित करण्यात आले। अतिशय उत्तम प्रकारे त्याचं सादरीकरण करण्यात आलं आहे। फ्लेक्सच्या माध्यमातून सगळ्या योजनांची माहिती आदिवासींना या फ्लेक्सच्या माध्यमातून कळेल आणि जास्तीत जास्त सुशिक्षित आदिवासी, अशिक्षित आदिवासी यांना या योजनांचा फायदा घेता येईल आणि या योजनांच्या माध्यमातून मला वाटतं जर त्या नीट राबवल्या गेल्या तर आर्थिक विकास आदिवासींचा लवकर होईल आणि मागासले पण दूर होईल आणि हे मुख्य प्रवाहामध्ये लवकरात लवकर येतील। जिल्हा माहिती अधिकारी जाधव साहेब यांचं यासाठी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अशा दुर्गम भागामध्ये हे प्रदर्शन भरवलं। पहिल्यांदाच भामरागडला हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि हा अगदी शेवटचा तालुका आहे आपल्या महाराष्ट्राचा, त्यामुळे शेवटच्या तालुक्यावर ही सगळी माहिती मिळाली लोकांना घरपोच आल्यासारखं आणि याचा फायदा नक्की भविष्यात आपल्याला दिसेल अशी आपण अपेक्षा करूया। धन्यवाद। पूरा पेरेली बिच्ची पुंगाटी इतापाड़ी तो नाना नेंड ಇದು ಉಡ್ತಿಕೆ ಬಾಮ್ರಾಡ್ ತಾಲೂಕು ಮ ಗಡಚಿರೋಲಿ ಜಿಲ್ಲೆ ಇದು ಯೋಜನಾ ಗಡಚಿರೋಲಿದಾಗ ತತ್ತರ್ ಅದಿನೆसाठी ಇದು मा ಬಾಮ್ರಾಗಡ ತಾಲೂಕು ನಡ್ಡು में 2 दिवस ಇದು प्रोग्राम मीटिंग चालू किधर की मावा शेतकरी और ಇದು आउटेज तेरेते माको ಇದು योजना बारे में माको एरिकिले अदिनेसाठी ಇದು गडचिरोली तक तत्वर मावा नड्डु में ಇದು मावा नड्डु में बामरागड तक एरिटागा की बेस्ता उदे पुल्लो इवारे की योजनासाठी नवीन विहिरीसाठी शेतकरी लोकांसाठी सोलर नवीन तसाठी अनेक योजना म्हणता विहिरीना अदर में कोंदा नवीन म्हणता पालदा आणि हर प्रकारचा उडते के पेकोरसाठी भाजीपाला लावे किनದು ಒಂದು बेस्ट ಒಂದು ಯೋಜನೆसाठी सरकारी आदिवासी लोकांसाठी
बेस और उंदे विचार कीसी మా ఆదివాసీ లోకరसाठी बेस्ता ಒಂದು ಯೋಜನಾ ತತ್ತರ ಇದು ಲಾಭ ಎತ್ತನसाठी మా ఆదివాసీ ಅರೆ ಕ್ಷೇತ್ರ ಮೆಟ್ಟತೆಗೆ ಅರೆ ಕೇರೆತೆ ಮನ್ವಲರು ಮಾಟ ಎತ್ತೆಗೆ ಬೇಸಾಯ ಅದಿನसाठी ಇದೆ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿ ಸಾಹೇಬರ ದೊರತೆ ಮಾಕು बेस्ता ಇದು ಯೋಜನಾसाठी నేను ಇದು 2 दिवस ಇದು ಬಾಮ್ರಗಡ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ನೆಡು ಮಾకు ತಾಸ್ तर तेना योजनाचा लाभ मिळेतटू इदे नाव विनंती आणि ಇದು ಬೇಸದಲ್ತಕ್ಕೆ ಮಾಕು ಕತಮ್ ತೋರುಕು ಇದು ಬೇಸ್ ಮಾವನಡು ತಾಸ್ ತರಿತೆಗೆ ಈಗ काही लोक रेव्या पावीर ಮತ್ತೆ ಇದು ಯೋಜನಾತ ದೊರತೆ ಅರೆಕೆ ಮಾವನಡು ಅಧಿಕಾರಿ लोकर मंतर ऑफिस तग आग वासी मिट बे टीम टू ಇದು ಓ ಯೋಜನಾನ ಬಾರೆಂತೆ ಅವರ ವೇತನರು ಇದು ನಾವ ರನ್ ಗೋಸ್ಟಿಂಗ್ ವೇತನದು ಇದು ಜಯನ್ जय महाराष्ट्र. वनपरिक्षेत्रातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी ठोस आंदोलन छेडले. या माध्यमातून गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली. बोगस मजूर, अपहार आणि निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. तसंच उच्चस्तरीय समितीद्वारे निष्पक्ष चौकशी व्हावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलंय. पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. वन विभागातील अल्लापल्ली वनप्रक्षेत्र अधिकारी श्री गौरव गणवीर यांनी बोगस मजुरांची नावे आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाचे कामे काही जिल्हा परिषद योजनेअंतर्गत न काम करता बिल उचल करणाऱ्या वनप्रक्षेत्र अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तसेच पेंडीगुडा वनप्रक्षेत्र अधिकारी तत्कालीन वनप्रक्षेत्र अधिकारी श्री भावना अलोने यांनी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांच्या नावे कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार केलेले आहे. तसेच सुशिक्षित परिवर्तन सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कमीत कमी 1 कोटीचे न काम करता बोगस मजुरांच्या नावे कोट्यवधी रुपये टाकलेले आहे. अशा भ्रष्ट वन अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून यांची पण चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.